पूर्ण देशामध्ये फक्त एक उमेदवार आहे, ते हे माननीय नरेंद्रभाई मोदी. आजची जी बैठक होती ते काही क्रीडासाठी न होती. उद्या आमच्याकडे आमचे प्रभारी श्री शर्माजी येत आहे. त्याच्यासाठी आम्ही एक मोठी बैठक 5 तासाची बैठक दक्षिण मुंबईमध्ये आयोजित केलेली आहे. ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये बैठक घेत आहेत. त्या बैठकीची पूर्व तयारीसाठी मी माननीय राहुल नार्वेकरजी आणि आमचे अध्यक्ष माननीय आशिष सेलाटी यांच्यासमोर बसलो होतो. आम्ही डिटेल काढला आहे कसा 3 क्षेत्रामध्ये ते बैठक होणार आहे. त्या बैठकीची तयारीसाठी आम्ही आज भेटलो. दक्षिण मुंबईसाठी कोण निवडणूक लढणार आहे मी पूर्वी केलेला आहे. हा आमचे वरिष्ठ नेत्याचा निर्णय आहे. आज आमच्या समोर फक्त एकच उमेदवार आहे, ते हे माननीय नरेंद्रभाई मोदी. पण एकंदरीत ही बैठक आहे, बैठकीमध्ये काय चर्चा अपेक्षित आहे, कोण कोण नेते किंवा पदाधिकारी कोण असतील याच्यामध्ये? पूर्ण मुंबई दक्षिण मुंबईचे सर्व पदाधिकारी असणार आहे आणि सर्व कोर कमिटीची बैठक होणार आहे. राहुलजी त्यावर अजून सांगणार आहे. राहुलजी काय सांगणार, उद्या बैठक होते, कोणत्या बैठक होणार आहे आणि आपल्या आता आदरणीय मंगलप्रभात गोडाजींनी सांगितलं केंद्रातून आमचे जे त्यांच्या समवेत दक्षिण मुंबई संदर्भात बैठक होणार आहे. त्या बैठकीत एकूण तयारी, एकूण प्रचार यंत्रणा आणि एकूण मतदारसंघातल्या ज्या विषय आहेत त्या सगळ्या विषयांवरती चर्चा होणार आहे. आणि आपल्याला मी विशेष करून सांगू इच्छितो की दक्षिण मुंबईतली जागा आम्ही सर्वजण म्हणजे आमचे आता महायुतीचे मेळावे 6च्या 6 विधानसभेतले झाले आहेत. कुलाबा असो, मुंबादेवी असो, भायखळा असो, मलकावेल असो, शिवडी, वरळी या 6च्या 6 विधानसभा